लेट्स प्ले पहिला बॉल. चला मॅच सुरू करायची. पहिला बॉल सलामीची जोडी. लेट्स प्ले. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉल तयार. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं. शुभमच्या इथे पहा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल हवाई सफर. आक्रमणात पाहताय पहिलाच बॉलवर ठोकलाय षटकार. विराज तुमचा 12th मॅन नाहीये. राखीव खेळाडू उपस्थित नाहीये. वरुणला आपण पाहताय पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिल्या बॉलवरती हल्ला चढवला. त्यानंतर सिंगल रोटेट झालीये. शुभमच्या बॅटमधून सिंगल येते. सिंगल वाटते 7 वरती. आता प्रथमाला बॅटिंग करण्यासाठी कमी वयाचा खेळाडू प्रभावित केलाय. कमी कालखंडामध्ये या खेळाडूने 7 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. बॉल तयार. 7 धाबा.
टप्पा धावफलकावरती आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 3 आपण सध्या पाहत आहे. 24 ऑन दी बोर्ड. 24 झालेत. बॉल तयार. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. टाका बाजाला फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार. हा षटकार ठोकलाय. बॉल सीमा पार. हा आसमानी टोला. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहताय. षटकार. शुभमनेही हल्ला बोल केलाय. इथे अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल. दिशा पुन्हा एकदा खराब. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न पंचांनी हात केले समांतर, त्यामुळे बॉल आहे अभांतर. इथेही व्हाईट बॉलची ते सांगता होते पुन्हा टाकावा लागेल. बॉल तयार. चांगला बॉल आहे परंतु फटका तेवढ्याच ताकदीचा फसला. अनुराग त्या खाली आहे. अनुराग कडून झेल इसट नाही. दुर्मिळ गोष्ट आहे. यावेळी टिपला झेल आणि फलंदाज शुभमला परतीचा प्रवास. फलंदाज बाद. पहिला धक्का बसलाय टीम साई एंटरप्राइजेस शिरवणे टीमला. फलंदाज बाद. संजय आला नवीन गोलंदाज मैदानामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये संजय यांचा पहिला बॉल. फटका फसलाय की काय. फिल्डर त्या खाली आहे. ओ माय गॉड. सेकंड अटेम्प्टला कॅच ड्रॉप झाली. कॅच पकडायचा प्रयत्न भरपूर चांगला होता परंतु शेवटच्या क्षणाला इथे कॅच ड्रॉप झाली. सिंगल वेगाने कन्वर्ट होते. एका रनच्या मदतीने धावा पुन्हा वाढताना दिसत आहे. इथे चेंज ऑफ पेस. चांगला बॉल आहे. पडल्यानंतर बॉलने विकेट किपरचा वेध घेतलाय. स्पिचिंग चांगली होते. काटा बदललाय. टप्पा चांगला आहे. बॉलने घेतला विकेट किपरचा वेध. डान्सिंग डाऊन द विकेट. हा ठोकलाय षटकार की काय. बॉल सीमा पार. सिद्धेशने हा ठोकलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक ठोकलाय. षटकार. इथे देखील फटका तेवढ्याच ताकदीचा आहे. बेमिसाल टायमिंग. लागोपाठचा दुसरा. सिद्धेशच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार इथे ठोकलाय. आणखीन एक हवाई सफर. ताकदीची बॅटिंग होते यार. अडचणीमध्ये होता. वा काय बॅटिंग सुरू आहे. आक्रमकतेचं रूप धारण केला या फलंदाजाने. बॅटिंगच्या जोरावरती आज प्रभावित केलाय. कमालीची बॅटिंग आपण पाहताय. या अक्षरशः कडक उन्हामध्ये अक्षरशः तुटून पडलाय. बॅटिंगचा परफॉर्मन्स आपण पाहताय. बॉल तयार. इथे पहा अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल आहे. शरीरापासून दूर भरपूर दूर गेलाय त्यामुळे व्हाईट बॉलची सांगता होते पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलने वाढते. धावफलक सध्या पोहोचलाय 45. इथे देखील चांगला बॉल आहे. सिंगल घ्यायचा प्रयत्न परंतु पाहू शकाल व्हाईट बॉल. ओव्हर नंबर 3 आपण पाहत आहे. 46 धावा धावफलकावरती आहे. 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा. आक्रमकतेचं रूप धारण केला या दोन्ही फलंदाजांनी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. चांगला बॉल आहे. गॅपमध्ये बॉल चाललाय.
सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाबेचाही कॉल दिलाय. 2 धाबा देखील मिळत आहे. 2 धाबाने वाढते टीमची धावसंख्या. 48 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 48-48 स्कोर कार्ड आपण पाहत आहे. बॉल तयार. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न. डेंजर एंडला धोक्याची घंटा, परंतु पाहत आहे फलंदाज बाद. व्हाईट बॉल आहे आणि हा फलंदाज बाद देखील झालाय. व्हाईट बॉल, फलंदाज बाद होतोय. आपण पाहत आहे 49 धाबा कल्पेश मैदानामध्ये आलाय. पन्नास धाबा पूर्ण झाल्यात. साई एंटरप्राइजेस शिरवणे 50 धाबा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, परंतु सिंगल घ्यायचा प्रयत्न. मी ते सिंगलने वाढते. धावफलक पोहोचलाय 51च्या घरामध्ये. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाबा धावफलकावरती 51 ऑन दी बोर्ड. इथे पाहू शकाल लॉंग ऑफला बॉल चाललाय. सिंगल वेगाने मिळते. सिंगलने वाढते धावफलक आपण सध्या पाहत आहे. बाबन आकड्यावरती. बाबन धाबा ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण पाहू शकाल. बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलेत. बाबन धाबा कमबॅक करावं लागेल. धाबा वाचवाव्या लागतील. ओव्हर नंबर 4 आपण सध्या पाहू शकाल. बाबन धाबा पुन्हा एकदा बॉल तयार. आक्रमकतेचं रूप धारण केलाय. सिंगल घ्यायचा प्रयत्न. मिडॉनला चाललाय. सिंगल वेगाने कन्वर्ट झालेली आहेत. ते सिंगलने पुन्हा एकदा धावफलक पोहोचलाय 53च्या घरामध्ये. ओव्हर नंबर 4 आपण सध्या पाहू शकाल. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला अलॉंग द ग्रास चाललाय. कार्पेटच्या साह्याने फिल्डिंग चांगलं होतं तिथे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. 1 रन मिळते. 1 रनने वाढते. धावफलक पोहोचलाय 54च्या घरामध्ये. चोपन्न धाबा धावफलकावरती असताना कमी गतीचा बॉल आहे. सिंगल घ्यायचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा सिंगल आणखी वेगाने कन्वर्ट झाली. सिंगल पुन्हा एकदा ऍड होते. सिंगलने वाढते. धावफलक पोहोचलाय 55 या आकड्यावरती. 55 धाबा झाल्या. त्या ओव्हर मध्ये कमबॅक केलाय.
टंबा केलाय. चांगलं गोलंदाजीचा दर्जा आपण यांच्या माध्यमातून पाहत आहे. व्हेरिएशन आपल्या बोटाच्या जादूवरती फिरवताना दिसत आहे. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. थ्रू द कव्हर खेळायचा एक रन पूर्ण. खराब फिल्डिंग आपण पाहत आहे. दुसऱ्यामध्येही कन्वर्ट केलाय. 2 धावा पूर्ण, जिथे 3 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा पाहता पाहता पूर्ण झाल्या. 3 धावाने वाढते 58 धावा. आपण धावफलकावरती पाहू शकाल. 58 ऑन दी बोर्ड. वय वर्ष 50वी ओलांडल्यानंतर देखील तरुणांना लाजवेल अशी गोलंदाजी आपण पाहू शकाल. इथे फटका ठोकलाय. चेंज ऑफ पेस, गतीला ओळखला आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकलाय षटकार. चौसष्ट झाले. आता ओव्हर नंबर 5 मध्ये वरुण आले. 64 धावा धावफलकावरती आहे. वरुण यांचा पहिला बॉल वाईट वर टाकण्याचा प्रयत्न, परंतु बॉल वाईट बॉल आहे. दिशा खराब. वाईट बॉलने वाढते धावफलक पोहोचलाय 65 या आकड्यावरती. 65 धावा. धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 5 आपण पाहू शकाल. मोठा फटका मारायचा आहे. फुल टोस आहे, परंतु फुल टोल भरावा लागेल. बॉल सीमा पार. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक. हा आसमानी टोला चुकीला अजिबात माफी नाही आहे. षटकार. एकाहत्तर धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा आहे, परंतु बॉल चालला डिक्लेशन झोन मध्ये. सिंगलच इथे मी इथे सिंगलने वाढते धावाचा धावफलकावरती. 72 ऑन दी बोर्ड. 72 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 72 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. बोला तयार. इथे फुल टॉस आहे. आणखीन एक हवाई सफर. बॉल सीमा पार. हा बिग ब्लास्ट. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळते अर्धा डझन. हा ठोकला षटकार. आक्रमण आणि आक्रमण मैदानामध्ये आपण पाहू शकाल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मी ते सिंगल. 79 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 79 ऑन दी बोर्ड. 79 धावा या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे थ्रू द कव्हर खेळलाय. सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावाने वाढते. 81 धावा पूर्ण झाल्यात. सुरुवातीपासून झगडलाय या प्रथमने. तेहतीसच्या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. 81 धावा पूर्ण झाल्यात. प्रथमने चांगली बॅटिंग केली आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती गॅपमध्ये बॉल चाललाय. टप्पा टप्पा टप्पा. बॉल सीमा रेषा पार. धाबा मिळताय 4. आलाय खणखणीत चौकार.
पहिला डाव संपलाय. धाबा बनवली आहे 85 आणि 86 धावाचं लक्ष इथे गाठायचं आहे. 5 ओव्हर मध्ये 86 धावा आहेत टीम एकविरा बेलापूर या टीमला.
त्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. एकच रन धावफलकावरती आपण पाहू शकाल. इथे मोठा फटका मारायचा. फटका फर्स्ट टाइम फिल्डर आहे आणि पहिला धक्का आपण पाहू शकाल. आतिश पाटीलच्या स्वरूपामध्ये पहिला मासा अडकलाय फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हरमध्ये एकच रन धावफलकावरती आहे. एकच धाबा धावफलकावरती. अजूनही अखेरीचा बॉल शिल्लक आहे. 86 धाबाचं लक्ष आहे. भल्ल मोठं लक्षाचा पहाटला करायचा आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर हवाई हल्ला. शेवटच्या मुवमेंटला अखेरच्या बॉलवर ठोकलाय षटकार. धाबा मिळत आहे 6. आलाय षटकार. वर्ष 50 ओलांडल्यानंतर आपण फटका पहा कशा रीतीने एक्झिक्यूट केलाय. वाह, कमालीचा यार. टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग. शहाऐंशी धाबाचं लक्ष आहे. 7 झालेत. चला शिरवणे टीम फास्ट खेळायचंय. 4 ओव्हरमध्ये 79 धाबा बनवायच्या आहेत. 24 बॉल आणि 79 धाबांची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 20-20 धाबा काढाव्या लागतील तुम्हाला. चला फास्ट खेळायचे. 24 बॉल आणि 79 धाबांची आवश्यकता इथे आहे. ओम आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. 24 बॉल आणि 79 धाबांची आवश्यकता. ओम यांचा पहिला बॉल. बॅटची कडा. बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र तिथे आहे. आता 23 मध्ये 78 करायचे आहेत. 23 बॉल 78 धाबांची आवश्यकता आहे. सिंगल डबलने काम चालला नाहीये. आक्रमणच तुम्हाला करावं लागेल. सिंगल डबल पासून काम चालला नाहीये. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये या मॅच मध्ये. बॉल तयार. इथे अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉल आहे. आता 23 मध्ये 77 धाबांची आवश्यकता आहे. 23 बॉल आणि 77 धाबा आता काढायच्या आहेत. धाबा होऊ शकतात. आक्रमण करावं लागेल. इथे फटका चांगला आहे. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिल्डर थोडा नाराज झालाय. बॉल सीमा पार. खणखणीत आलाय चौकार.
बोला पुन्हा एकदा तयार. इथे ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, परंतु मिडॉनला आहे फिल्डर. कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहत आहे. सिंगल मी इथे सिंगलने धावफलक पुढे चाललाय. 14च्या घरामध्ये 14 धाबा धावफलकावरती आपण पाहत आहे. 86 धावाचं लक्ष आहे. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहत आहे. 14 धावा धावफलकावरती असताना 14 धावा. बोला पुन्हा एकदा तयार. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, सिंगल घ्यायचा प्रयत्न आहे, परंतु सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढे चाललाय. 15च्या घरामध्ये 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धाबा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहू शकाल. 4 बॉल झालेत, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पंधरा धाबा. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, परंतु सिंगल मी इथे बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. एक एक धाव फक्त मैदानामध्ये चालू आहे. आक्रमण करावं लागेल. एकविरा बेलापूर टीम सिंगल डबल नाही काम चालला नाहीये. भल्लं मोठं लक्षाचा भाटलाग तुम्हाला करायचा आहे. सिंगल नंतर धाबा 16 वरती आहे. 16 झाले. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. इथे पुन्हा एकदा मिड ऑफला चाललाय. सिंगल घ्यायचा प्रयत्न, सिंगल वेगाने कन्वर्ट होते. षटक इथे संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पोहोचलाय 17च्या घरामध्ये. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. 17 धावा. 86 धावाचा पल्ला गाठायचा आहे. 17 झाले धावफलक आपण पाहू शकाल. चला शुभम फास्ट खेळायचंय. 17 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा संपला खेळ. शुभम पाटील आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. शुभम यांचा पहिला बॉल खोला टाकला. ऑन ड्राईव्ह केला. ऑन साइडला बॉल चाललाय. फिल्डिंग चांगली होती. बॅकअप चांगला मिळालाय. फक्त सिंगलच घेताना इथे दिसत आहे. अठरा धावा धावफलकावरती आहे. इथे पहावा क्लीन बोल्ड आहे. दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. काठी काढली जाते. विकेटचं बटन. काठी काढलीये. यशांना अगदी उद्ध्वस्त केलाय. वेगवान बॉल होता. वेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये. अनुराग आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये. संघ भरपूर अडचणीमध्ये गेलाय. अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. इथे आल्या पावली उडवलाय, परंतु फटका फसलाय. आल्या पावली माघारी. आणखीन एक विकेट. आता टिपला गेल्याने आणखीन एक फलंदाज बाद.
20 धाबा धावफलकावरती आहे. 86 धाबाचं लक्ष आहे. 20 धाबा धावफलकावरती. 4 बॉल इथे खेळ संपलाय. भल्ल मोठं लक्षाचा भाटला करायचा आहे. इथे मोठा फटका मारायचा आहे. प्रयत्न चांगले होते. अखेर सिंगल वेगाने कन्वर्ट झाली. 21 झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 21 धाबा. पंच या बॉलवरती रन आहे का? अंपायर रन नाहीये ना? डॉट बॉल आहे. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धाबा झाल्यात 21. 21 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये सिद्धेश आलाय. 21 धावा धावफलकावरती. सिद्धेश बॉलिंग करण्यासाठी आलाय. सिद्धेश यांचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती स्वागत केलाय षटकाराने. षटकाराने वाढते 27 वरती आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 4. पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल चाललाय. बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 धाबाही पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाबाने वाढते टीमची धावसंख्या 29. 29 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 4 आपण सध्या पाहू शकाल. 29 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर क्रमांक 4 सध्या आपण अनुभवत आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न. रन मिळणार नाही आहे. इथे देखील चांगला बॉल. तेज तरार बॉल पडल्यानंतर बॉलनं विकेट कीपरचा भेद घेतला. टप्पा चांगला आहे. स्पिचिंग चांगली होते. बॉल आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाहीये. स्पिचिंग भरपूर चांगली झाली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे परंतु यावर रन मिळणार नाही. षटक इथे संपलेला आहे. चार षटकांचा इथे खेळ संपलाय. धाबा झाल्या धावफलकावरती. 30 धावा धावफलकावरती आहे. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यामध्ये 56 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. सहा बॉलांमध्ये 56. पहिलाच बॉल विकेटची संधी आहे. सिंगल मध्ये 5 मध्ये 55 करायचे आहेत. 5 बॉल आणि 55 धावांची ती आवश्यकता आहे.
चला साईनाथ दिवा टीमचे कॅप्टन आपण यायचंय. साईनाथ दिवा टीमचे कॅप्टन. 5 बॉल आणि 55 धावांची आता आवश्यकता आहे. इथे व्हाईट बॉल आहे. आता 5 मध्ये 54. हा चौकार आलाय. चौकाराने वाढते 36. 36 धावा. इथे पाहू शकाल इथे टिपला आणि फलंदाज बाद झालाय. छत्तीस धावा फलकावरती आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. बेलापूर गावाचा पहिला बायकरमॅन मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. थोडासा उशीर आलाय. इंजरी पासून तो धडपड करतोय. तरी देखील मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. संघ भरपूर अडचणीमध्ये आहे. औपचारिकता शिल्लक आहे. जवळपास 36 झालेले आहेत आणि विराज पाटील आलाय मैदानामध्ये. बेलापूर गावाचा पहिला बायकरमॅन आल्या पावली. स्लॉट मध्ये होता की काय आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार.